हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर चातुर्मास म्हणजे काय? तर हिंदू धर्मात चातुर्मास हा 4 महिन्यांचा पवित्र काळ आहे. सामान्यतः आषाढ ते कार्तिक म्हणजेच जून जुलै ते ऑक्टोबर नोव्हेंबर हा तपश्चर्या, तपस्या आणि धार्मिक विधीचा काळ असतो, ज्यामध्ये बहुतेकदा उपवास आणि व्रतांचा समावेश असतो. चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा कालावधी असतो. आषाढी एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून तो सुरू होतो आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला तो संपतो. हा आध्यात्मिक चिंतन, आत्मशिस्त आणि भक्तीचा काळ आहे. या काळात अनेक भक्त विशिष्ट व्रते किंवा उपवास, सेवा, अर्चना करत असतात. हा काळ भारतातील पावसाळ्याशी देखील जुळतो, जेव्हा असे मानले जाते की विष्णूसारखे देवता हे योग निद्रा अवस्थेत जातात. तेव्हापासनं चातुर्मासाची सुरुवात होते. अशी मान्यता आहे की या चातुर्मास काळात भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात. तर भगवान विष्णू कोठे निद्रा अवस्थेत विसावतात तर पहा, पौराणिक कथा आणि श्रद्धेनुसार अशी मान्यता आहे की भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषनागावर विसावतात आणि इतर देवतांना विश्वाचे कामकाज हाती घेण्यास सांगतात. आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, त्या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांच्या निद्रावस्थेसाठी जातात. त्यामागील आख्यायिका अशी आहे की भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषनागावर विश्रांती घेतात आणि इतर देवतांना विश्वाचे कामकाज हाती घेण्यास सांगतात. तर भगवान विष्णू सुमारे 8 महिने विश्वाचे काम सुरळीत सांभाळतात, तर उरलेले 4 महिने हे ते निद्रावस्थेत जातात. नंतर चातुर्मास हा विभागला जातो, कारण विश्वाचे सुरळीत कामकाज महत्त्वाचे आहे. निर्मिती, जतन आणि विनाश यांच्यातील संतुलन राखले पाहिजे आणि म्हणूनच मानवजातीची काळजी घेण्यासाठी इतर वेगवेगळ्या कालमर्यादेत पाऊल टाकतात. देवशयनी एकादशीनंतर लगेचच गुरुपौर्णिमा असते. गुरु किंवा शिक्षक हे लोकांच्या जीवनात मार्गदर्शक असतात आणि धर्म राखण्यात आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात ते महत्त्वाचे असतात. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की जेव्हा भगवान विष्णू विश्रांती घेतात तेव्हा पुढील काही दिवस गुरु म्हणजे शिक्षक विश्वाचा सुरळीत कामकाज चालवण्याची जबाबदारी घेतात. गुरुपौर्णिमेनंतर लगेचच श्रावण महिना सुरू होतो. श्रावण हा भगवान शिवांना समर्पित आहे. भगवान शिव विश्वाचा सुरळीत कामकाजावर लक्ष ठेवतात आणि आपल्या भक्तांना प्रार्थना, ध्यान, जप आणि ध्यानात गुंतवून सर्व काही शांतपणे आणि सुरळीतपणे चालते याची खात्री करतात. ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात भाद्रपद असेही म्हणतात आणि तो भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाला समर्पित असतो. भाद्रपदाच्या काळात जन्माष्टमी देखील साजरी केली जाते. म्हणून भगवान शिवानंतर विश्वाची सूत्रे भगवान श्रीकृष्णांच्या हाती येतात आणि ते आपल्या भक्तांना त्यांच्या लीलेत गुंतवून सर्व काही व्यवस्थित पार पाडतात. लोक दहीहंडीची तयारी करतात, भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाबद्दल नाटके आणि सादर करतात. सर्वत्र अध्यात्माचे वातावरण असते आणि असेच बरेच काही असते, त्यामुळे काहीही संपत नाही आणि सुरळीत कामकाजाचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर लगेच चातुर्मास काळात गणेश चतुर्थी येते. भगवान शिवाचे पुत्र आणि विघ्नहर करणारे भगवान गणेश यांना समर्पित गणेश चतुर्थी साधारणपणे 10 दिवस साजरी केली जाते आणि या काळात भगवान गणेश विश्वाचे कारभार स्वीकारतात. असे म्हटले जाते की जेव्हा लोक गणेशाला त्यांच्या घरात आणतात तेव्हा आनंद आणि सकारात्मकता सुनिश्चित करते की काहीही बिघडत नाही आणि नवीन उपक्रमांमध्ये कोणालाही नुकसान सहन करावे लागणार नाही. त्यानंतर गणेश चतुर्थी संपल्यानंतर लवकरच नवरात्र असते. नवरात्रींचा हा उत्सव माँ दुर्गेला समर्पित असतो आणि त्यावेळी ती सर्व काही नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी घेते. वाईटाचा नाश करणार असल्याने ती त्या काळात काहीही धोकादायक किंवा नकारात्मक घडू देत नाही याची खात्री करते. भक्त पूजा, आरत्या, उत्सव आणि बरेच काही यात गुंतलेले असतात, ज्यामुळे सर्व काही सुसंवाद साधण्यास मदत होते. नवरात्रीनंतर लगेचच दिवाळीचा उत्सव असतो आणि दिवाळीच्या काळात माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर हे विश्वाचे व्यवस्थापन करतात. असे मानले जाते दिवाळीचा उत्सव सुमारे 5 ते 10 दिवस चालतो. त्या दरम्यान दोघेही विश्वाचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदारी घेतात. दिवाळीच्या वेळी लोक धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी आणि देवी तिजोरीचे कोषाध्यक्ष भगवान कुबेर यांची पूजा करतात
आणि अशा प्रकारे देव उठणी एकादशी येईपर्यंत आणि भगवान विष्णू गाढ झोपेतून जागे होईपर्यंत इतर देव विश्वाचे व्यवस्थापन आळीपाळीने करत असतात. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.